दशक 7वा, समास 3रा, चतुर्दश ब्रह्मनिरूपण. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. हनुमंतांची कुळवल्ली राममंडपा वेला गेली, श्रीराम भक्तीने फळली. रामदास बोले या नामे, शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे. वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा, जयाचा जगी जन्म नामार्थ झाला. जयाने सदा वास नामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती. नमस्कार या ब्रह्म चैतन्य मूर्ती, नेत्राने गुरुराज मूर्ती आपुली. मी जे धवा पाहिली, तू विष्णू शिव तूच दैवत मला. तू तात तू माऊली, झाला भाव मनात या मग करू कोणास पाचारण. प्रल्हादा गुरुराज या नित तुम्हा, माझे असो वंदन. ऋषिकल्पम राम भक्तम गुरुयज्ञेश्वराभिधम, चतुर्वेदेश्वर प्राणम प्रणमामि पुनः पुनः. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा, आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे परम. आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदनः. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू, सर्व ही माझा रघुवीरू. सद्गुरु रूपे श्रीराम माझे आराध्य दैवत. परम गुह्या गुह्यातीत गुह्यपणाची मात, न चले जेथे यो जातो मरुदंश जोक्षित तले. संबोधयन सज्जनान ग्रंथम यो रचयन सुपुण्यजनकम, श्रीदास बोधाभिधम यकीर्त्या पठणेन सर्व विदुषां स्वांतापहारी सदा. सोयम मुक्तिकरक्षितौ विजयते श्रीरामदासो गुरुः. मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासित्वा बोधवावे. अपत्या परी पाववी प्रेमग्रासा, महाराजया सद्गुरु रामदासा. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः, श्रीरामचंद्र पूर्वेशाम् अस्माकं कुलदैवतं. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. आज पाठवलेलं जे योग वसिष्ठाचं आहे ना, ते सगळ्यांनी ऐकावं. विशेष झालंय, कारण याच्याशी संबंधित असल्यामुळे त्याच्यातून आणखीन कल्पना स्पष्ट होतात. आज सकाळचं योग वसिष्ठ जे झालंय त्यामध्ये बऱ्याचशा ह्या 2-3 प्रश्नांची जी उत्तरं आहेत ती याच्याशी संबंधित आहेत. मी ते समूहात पाठवलं आहे सकाळचं, ते सुद्धा वाचून घेतलं तर चिंतन होईल. आता या ठिकाणी आपण बघितलं की 17 ते 20 झालाय काल. या नावं ऐसे हे वाचे बोलता आले, ते वाच्य ब्रह्म बोलिले. जे बोलतोय ते वाचे जे बोलिले ते वाच्य ब्रह्म बोलिले. अनुभवासी कथिले न वचे सर्वथा. आता वाचेचं जे ब्रह्म आहे, शब्दांवरती जर आपण विश्वास म्हणजे शब्दांपुरतं मर्यादित असेल तर जे बोललं ते पण ब्रह्म आहे. जे आहे हे सत्य, हे जे दिसतंय किंवा जे शब्द आहेत, जे ते समर्थ बोलतायत किंवा आपण ऐकतोय ते शब्द सुद्धा ब्रह्म आहेत. पण ते ब्रह्म आहे पण अनवती. परंतु ऐसे बोलता आले, हे वाच्य ब्रह्म बोलिले. अनुभवासी कथिले न वचे सर्वथा. हे जे दिसतंय हेच तर किती मोठं आहे, हेच तर किती ज्ञानाचा भंडार आहे. ते जे सांगतात हे शब्द ज्या करता वापरले, हे शब्दच तर किती मोठे आहेत. मग या मोठ्या शब्दांच्या मध्ये ते म्हणतात ह्या शब्द पण ब्रह्मच आहे. पण त्या मला जे बोलता येत नाही आहे, जे शब्दातून जो अनुभव आहे, तो अनुभव जो कथन करता येत नाही, ते सुद्धा ते सुद्धा ब्रह्म आहे. म्हणजे शब्द ब्रह्माच्या द्वारे त्याचा आपण थोडक्यात जर विचार करायचा ठरवला, म्हणजे आपल्या अल्पमतीनेच आपण चिंतन करतो. आपण जर सगुणाचं दर्शन घेतलं
रामांच्या सगुणाचं दर्शन जर घेतलं तरी ते निर्गुणापर्यंतच नेणार आहे. पण त्या निर्गुणाचं दर्शन होण्यासाठी आपली काही पात्रता जेव्हा होईल तेव्हा होईल, पण सध्या सगुणाचं दर्शन तर होत आहे. मग त्या सगुणाचं दर्शन, मग त्याच्या कपड्यांचं दर्शन, त्याच्या कपड्यांमध्ये लक्ष, त्याच्या अलंकारांमध्ये लक्ष, हे सगळं करून सगुणाचं, त्याच्या गुणांचं वर्णन, हे सगळं शब्दांनी जे ऐकतोय ते बघणं, ते सुद्धा शब्द ब्रह्म म्हणजे सगुण. आणि न बोलता येणारं, ज्याचा अनुभव मी कथन करू शकत नाही असं समर्थ म्हणतायत, तो अनुभव म्हणजे निर्गुणाचं स्वरूप त्याचंच. आता समोर बसलेले सद्गुरू आहेत, त्यांचं सगुणाचं दर्शन आणि त्यांचं जे तत्व ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तीम इथपर्यंत जात असेल आणि नुसतं जाणं नाही, तर त्यांचं जे शांती ब्रह्म आहे, त्यांचा जो आनंद आहे, त्याचा आनंदाचा आपल्याला जर सगळ्या गोष्टीचा विसर पडून, सगळ्या गोष्टींचा विसर पडून जर त्यांचा जो शांत स्वभाव जो आहे, जे त्यांची शांती आहे, जो त्यांचा ब्रह्मानंद आहे, जो त्यांचा आनंद आहे, तो जर घेता आला तर तो ब्रह्म आहे. पण तो शब्दात वर्णन करू शकत नाही, ते सुद्धा ब्रह्म आहे, ते सुद्धा म्हणजे तेच ब्रह्म आहे. आणि हे जे सांगतायत ते सुद्धा सगुणातलं सुद्धा ब्रह्मच आहे. आता रामांना कोण साधं म्हणणार का? रामांचं सगुणाचं वर्णन करत असताना राम म्हणजे आपल्याला माहिती आहे ते ब्रह्मच आहे. मग हे ब्रह्म म्हणजे सगुण, आपण हे आपल्या चिंतनासाठी त्यांना सगुण आणि निर्गुण म्हणतोय. अजूनपर्यंत त्यांनी अशी व्याख्या केलेली नाही, म्हणजे सांगितलं नाही. आपण आपल्या चिंतनासाठी म्हणतोय की 2 भाग जर करायचे असतील तर शब्द त्यांच्याकरताच वापरलेत ना. शब्द जर त्यांच्याच करता वापरले तर ते शब्दसुद्धा ब्रह्म आहेत. आणि शब्द तसाही ब्रह्म आहे. शब्द वायफळ वापरू नये असं म्हणतात. शब्दांना वजन आहे, शब्दांना किंमत आहे. त्यामुळे ते शब्द त्यांच्याकरता वापरलेले तर अधिकच मौल्यवान आहेत, तर ते ब्रह्मच आहेत. पण त्या ब्रह्माचा जर ते शब्दांचा अनुभव घेतला तर तो अनुभव ब्रह्म जे आहे ते शब्दांमध्ये पकडण्यात येण्यासारखं नाही. कारण ती जी स्थिती आहे, ती स्थिती आत्मस्थितीचा अनुभव हे सद्गुरू घेतात आणि तोच त्यांनी द्यायचा प्रयत्न करतात. तर ते 2 प्रकारचं ब्रह्म आपल्या चिंतनातून आपण असं विशद करण्याचा प्रयत्न केला. मग त्यांनी म्हटलंय की ऐसे हे या नावं अनुभव ब्रह्म, मग जे वाचता येत नाही, ज्याच्याबद्दल बोलता येत नाही, ती 21वी ओवी आहे. या नावं अनुभव ब्रह्म. अनुभवाला जर ब्रह्म म्हटलंय आणि अनुभव जर चिडचिड येत असेल, चिडचिड होत असेल, एखादी गोष्ट करून जर राग येत असेल, द्वेष असेल, ईर्ष्या असेल आणि या सगळ्या माईक कल्पना असतील, पुन्हा सामान्य कल्पना असतील, तर तोही अनुभव ब्रह्मच आहे. पण तो चुकीचा आहे ना. त्या खऱ्या ब्रह्माचा अनुभव कुठे घेतोय आपण? म्हणजे ब्रह्मापर्यंत पोचलो नाही. शब्द नुसते या कानातून ऐकले आणि त्या कानातून निघून गेले, म्हणजे शब्द ब्रह्म असून सुद्धा जर त्याचा अनुभव आपण घेऊ नाही शकलो तर त्या अनुभव ब्रह्माचा, ते अनुभव ब्रह्म आहे हे समजणार नाही. आता आणखी काय स्पष्ट करायला पाहिजे त्यांनी? सगुणात फक्त नका, निर्गुणात नका, पूजेतच नाही फक्त, नदीतच नाही फक्त, तीर्थातच नाही फक्त, चराचरातच, सगळीकडे तोच. हे सकाळचं निरूपण आहे. सगळीकडे तोच आहे. हा अनुभव 1 मिनिटासाठी, 24 तासातल्या 1 मिनिटासाठी जरी आला तर तो अनुभव ब्रह्म आहे. आणखी हे म्हणजे काही रहस्य वाटतं, तसं रहस्य आहे की ते म्हणतात की अनुभव ब्रह्म, पण अनुभव घेत नाही म्हणून आपल्याला तो ब्रह्म आहे असं समजत नाही. त्यांनी म्हटलं तोच प्रयत्न करा. आता ते जर अनुभव ब्रह्म आहे तर त्याचाच प्रयत्न चालू द्या. म्हणजे आता बघा, वाणीला खरंच एक प्रकारचा लगाम लागतोय. त्यांचं म्हणणं काय आहे हे समजून घेण्यासाठी विचार जर केला तर असं वाटतं, जर त्यांनी अनुभवाला ब्रह्म म्हटलं आहे तर तो अनुभव आला कुठे? मग तो येण्यासाठी जो प्रयत्न आहे तो अनुभव प्रयत्न करतच राहायचा, तेव्हा कुठे तो अनुभवाचं जे ब्रह्म आहे ते कळेल. शब्दांच्याही पलीकडे आहेत. हे शब्दच तर त्यांच्यासाठी वापरलेले. आपण एखाद्याचा वाढदिवस असतो, वाढदिवस असताना त्याला इतके सुंदर शुभेच्छा देतो. आपल्याजवळ जितके चांगले शब्द असतील ते जास्तीत जास्त सर्वोत्तम वेचून अगदी त्याला आपण शुभेच्छा देतो. आणि आपली अशी संकल्पना असते की आपण जितकं चांगलं त्याच्यावरती शब्द वापरून त्याच्यावरती प्रेम करू तितकं त्याला आवडणार आहे. मग असे चांगल्यात चांगले शब्द ब्रह्मनिष्ठ सद्गुरूंनी वापरलेले जे शब्द आहेत ते ब्रह्मच आहेत. पण ते ब्रह्म असून सुद्धा जर त्या शब्दांचं मूळ जे आहे त्याचा अनुभवच नाही घेतला तर ते अनुभव ब्रह्म नाही. मग ते नुसतं शब्द ब्रह्म आहे. मग शब्द ब्रह्मावर हेही काही कमी, हेही नसे थोडके, इथपर्यंत जरी आलो तरी हेही कसं थोडकं म्हणावं? हेही थोडकं नाही, हे तर भरपूर आहे.
पण ह्या भरपूर असताना अनुभव ब्रह्म जेव्हा सांगतात त्या ठिकाणी आपण थोडंसं थांबून चिंतन करून त्याचा अनुभव घेण्याचा प्रयत्न केला तर ते ब्रह्माचाच अनुभव आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि ब्रह्माचा अनुभव म्हणजे कोणता, तर त्यांची जी मूर्ती आहे ती शांत स्वरूप आहे, ते दयाळू आहेत, ते कनवाळू आहेत, ते कृपाळू आहेत. आणि ते मुळात तसे असतील का, नसतील. त्यांनी ती साधना करून ह्या सगळ्या शब्दांचा उपयोग करून ते त्यांनी त्यांच्या कृतीमध्ये जेव्हा आणलं, धारण केलं त्याला, आणि धारण 1 मिनिटासाठी नाही, फक्त 1 तासासाठी नाही, दिवस रात्र त्याच्यातच चिंतन मनन आणि निजिध्यासन आणि त्या स्वरूपामध्ये लीन स्वतःच्या, असा त्यांचा अनुभव असल्यामुळे तो जो अनुभव आहे तो अनुभव या शब्दांच्या द्वारे मिळू शकतो. म्हणून शब्द ब्रह्म ही खालची पायरी आणि अनुभव ब्रह्म ही वरची पायरी. म्हणजे तेच ब्रह्म आहे, अनुभव हेच ब्रह्म आहे. आनंद वृत्तीचा धर्म. आता आनंद वृत्तीचा धर्म ही अतिशय सोपी ओवी आहे. म्हणजे वाचायला मराठी आहे, आनंद शब्द सोपा आहे, वृत्ती सोपा शब्द आहे आणि धर्म शब्द सोपा आहे, म्हणजे ऐकायला समजायला. पण त्यांचं म्हणणं आहे की आनंद हा वृत्तीचा धर्म व्हावा, आपली वृत्ती आनंदमय व्हावी. मूळ आनंद आणि मग त्याच्यावरती कंगोरे, म्हणजे मूळ सागर आणि वरती लाटा जसा आहे तसा मूळ आनंद स्वरूप आणि नंतर येणाऱ्या लाटा त्या वरवरच्या, की आनंद आहे, सुख आहे, दुःख आहे, द्वेष आहे, राग आहे, हे वरचं. आधी काय होत आहे म्हणजे आपला आधी कशाला आत्तासुद्धा होत आहे काय, की आधी सुख दुःख, मग त्याच्या खोल आनंद शोधायचा प्रयत्न करा. त्यांचं म्हणणं मूळ स्वभाव जसा पाणी स्वभावाने उताराकडे वाहतं, वरून खाली येणे हा त्याचा स्वभाव आहे, वाफेचा खालून वर जाणे हा त्याचा स्वभाव आहे, तसा आनंद हा माझा मूळ स्वभाव आहे. मग त्याच्यावरती काय कंगोरे आहेत ते सगळे त्याच्या वरचे आहेत. मूळ स्वभावामध्ये फरक पडायला नको, असं सद्गुरूंचं वचन आहे आणि सद्गुरूंचं वागणं आहे. म्हणजे ही ओवी सोपी का, त्यांनी म्हटलं आनंद हा वृत्तीचा धर्म, वृत्तीचा, चित्ताचा, शब्दांचा ब्रह्म नको, शब्दांचा तो अनुभव नको की मला आनंद मिळाला, मी आज आनंदी आहे, मी आज समाधानी आहे, हा आनंद शब्दांचा नको. त्यांचं म्हणणं हा आनंद जो आहे आपल्या वृत्तीचा धर्म व्हावा. कोणत्याही वेळी कशानेही तो धर्माच्या सारखं धर्म ते पक्क ठसावं की आपण आनंद स्वरूप आहोत आणि आपण आनंद स्वरूप हे अनुभव ब्रह्म आहे. आपण आनंद ही सोपी कशी असेल साधना, एकही गोष्ट सोपी नाही याच्यातली. मग यासाठी तावून त्या मूर्तीला जसं खणून काढतात बाजूंनी, त्याच्या वाईट गोष्टी काढून मूर्तीचं स्वरूप जसं प्रगट होतं तसं वाईट बाजूला करून आणि मग स्वतःची वृत्ती जी आनंद स्वरूप आहे त्यामध्ये स्थिर राहण्याचा प्रयत्न आपण करायला पाहिजे यांच्या साक्षीने आणि यांच्या आशीर्वादाने. तर तो आनंद हा वृत्तीचा धर्म व्हावा. आधी तो आनंद मिळतच नाही. आत्तापर्यंत माईक इतके विचार असतात की त्या मायेमध्येच आनंद आहे, या गोष्टीमुळे या गोष्टीत लक्ष जात नाही. गेल्यानंतर ते 1 मिनिट मिळवण्यासाठी एकदा साधना केल्यानंतर मग आपण म्हटलं आहे ना की हा मनाचा स्वभाव आहे की जो एकदा का त्या वृत्तीला ओढ लागली त्यांची की मग ते थांबत नाही. माकडासारखं ते बिलकुल थांबत नाही. एकदा कळलं त्याला की यामध्ये आनंद आहे, यांच्या पायाजवळ आनंद आहे असं म्हटल्यावर ते माकडासारखं मन तिथे अगदी चिकटून राहतं. मग ते जे चिकटून राहण्याची जी वृत्ती असते ती वृत्ती साधना म्हणून करावी लागते, तेव्हा तो आनंद वृत्ती आपल्याला त्यांच्यासारखी मिळेल. नुसतं त्यांच्याजवळ आहे. मला गणपती अथर्वशीर्षाच्या वेळी जेव्हा ते लोक सांगतात ना की गणपती अथर्वशीर्ष म्हणत असताना सारखं त्यांचं कौतुक करतात गणपतीचं, तू असा, तू तसा, तू असा. म्हणे एक दिवस कंटाळून गेलं मला म्हणता अरे तू हो ना माझ्यासारखा, हे मला म्हणावं वाटतं गणपती बाप्पाला म्हणत असेल असं. ते 10 दिवस जेव्हा आपण त्यांची आराधना करतो सारखा त्वमेव प्रत्यक्षम तत्त्वमसि, त्वमेव केवलम कर्तासि, त्वमेव केवलम हर्तासि, असं जे त्याला सारखं म्हणतो. इंद्रस्तम वायुस्तम, इंद्रस्तम वायुस्तम, सूर्यस्तम अग्निस्तम, असं जे त्याला म्हणतो सारखं. तर तो म्हणत हो मी आहे, पण तू कधी होणार. याच्यातला एक जरी गुण म्हणजे तो जर सूर्य असेल तर आपण दिवा, ज्योतीने तेजाची आरती, काही तर ज्योत पेटली पाहिजे तर त्याला घेण्याला, म्हणजे त्यांचं जे आहे ते धारण करण्यासाठी ह्याच्यावरती चिंतन आहे. म्हणजे ह्या ज्या ओव्या आहेत आता त्या ओव्या अनुभवाच्या ओव्या. त्यांनी ब्रह्माचे प्रकार सांगितले कशा करता, की जे तुम्हाला आवडेल तसं करा. असं काही कंपल्सरी एक प्रकार आहे अशातला भाग नाही. इतक्या विविध प्रकारांनी सांगितलं. हे सगळे शब्द तुमच्यासमोर मांडून ठेवले, शब्दांचा भंडार. पण ते शब्दावरती जर केंद्रित केलं तर अनुभव म्हणून येणार नाही.
मग त्याचा जो वृत्तीचा धर्म जर झाला त्यानंतर कधीतरी तर होईल, सद्गुरूंची कृपा होईल आणि मायेचा पगडा जर कमी झाला आणि स्वतःहून जर वाटलं की नाही सद्गुरूंचं म्हणजे सद्गुरूंचं ऐकायचं, तर तो वृत्तीचा धर्म होईल. राग म्हणून येणार नाही. जो आपला मूळ स्वभाव आहे आतापर्यंत जो केला तो येणार नाही. असं जर घडलं, परंतु याचेही मग याचं जे वर्म आहे ना ते बोली जेल श्रीराम. ते म्हणतात याचं जे वर्म आहे ते सांगतो. कशाचं वर्म? या नाव अनुभव ब्रह्म, आनंद वृत्तीचा धर्म, परंतु याचेही वर्म बोली जेल श्रीमा. याचं जे वर्म आहे ते सांगतो. वर्मच वर्म आहेत सगळे, रहस्यच रहस्य आहे. आज सकाळी जे सांगितलं ते रहस्यच रहस्य याच्यामध्ये बोलल्या गेलं. रहस्य का म्हणायचं बरं याला आपण रहस्य का म्हणतोय? याचं कारण आहे की सरळ दिसतंय पण समजत नाही, सरळ दिसतंय पण धारण करता येत नाही, कठीण जात आहे धारण करायला, असं म्हणण्याचा उद्देश आहे, नाही का? आता दिसतच नव्हतं, आतापर्यंत दिसलं आणि धारण विषय लक्षात येत असेल तर म्हणजे बरं आहे, नाही तर मग त्याच्यावरती अधिक चिंतन करण्याची गरज राहणार नाही. सकाळचं जे निरूपण आहे ते अगदी ह्या 13 आणि 14वा जो श्लोक त्यांचा जो घेतला आपण प्रश्न, तो अगदी हाच विचारलाय. योग वसिष्ठ याची म्हणजे रामांच्या आयुष्याची सुरुवात आहे. त्यांना जे उत्तर देता येत ते त्याच्यातून हेच प्रश्न निघाले सगळे. इतके गोड अनुभव पण आले त्याच्या. अनुभव म्हणजे उदाहरणं इतकी चांगली आठवली की हा अनुभव 1 तासासाठी जरी आपण घेतला तरी तो सच्चिदानंद स्वरूपाचा आनंद आहे आणि ते ब्रह्म आहे. आपण ब्रह्म इतर ठिकाणी शोधत बसतो. ब्रह्म म्हणजे काहीतरी वेगळं, आपल्यापेक्षा काहीतरी वेगळं. ते म्हणजे आपल्याजवळच तो आनंद असताना आपण इतर ठिकाणी शोधलं तर तो कधी सापडू शकत नाही. सापडला तर फक्त द्वैतात थोडंसं भक्तीमध्ये सापडू शकतो, याच्या व्यतिरिक्त सापडू शकत नाही ना. म्हणून हा अनुभव ब्रह्म, आनंद वृत्तीचा धर्म, परंतु याचेही वर्म बोली याचं वर्म सांगतो. हे सगळं रहस्य आहे. लहानपणी मी पण वाचला होता हा, म्हणजे आपण 1-2दा तर नक्कीच निश्चितच वाचलेलं आहे आधी. कसलं रहस्य समजलं आहे? म्हणजे असे शब्द दिसतात ते फक्त. मला याच्यावरून एक छान उदाहरण आठवतं. लहान मुलांना इंग्लिश मराठी शिकवलं की ते कितीही कठीण वाक्य, अगदी जीवनाची फिलॉसॉफी जरी त्यांना दिली, अगदी अत्युच्च टोकाची फिलॉसॉफी जरी त्यांना दिली तर ते वाचून काढतात. कारण त्यांना शब्द माहिती असतं, ते अल्फाबेट पाठ झालेले, अ आ इ माहिती आहे, ABCD माहिती आहे, A to Z त्यांना माहिती आहे. त्यामुळे त्यांना कितीही कठीण सांगितला, ते सायकोलॉजी शब्द जरी त्यांना सांगितला तरी ते सायकोलॉजी शब्द वाचून काढतात. कारण त्यांना अल्फाबेटचं ज्ञान आहे ना. अल्फाबेटचं ज्ञान झाल्यावर आणि जी पाटी दिसेल त्या प्रत्येक पाटीकडे बघत राहतात आणि त्यावरचं वाचत राहतात. मग ह्या सगळ्या वाचत असताना काय समजतं त्यांना काही समजतं का त्याच्यातलं? काही समजत नाही. पण एक ती ओढ आहे त्या शब्दांपासून निर्माण झाली की हे शब्द जर मला कळले आहेत तर या शब्दांची ओढ निर्माण झाल्यामुळे सतत वाचावं वाटतं. तसं होत आहे, याचं काहीतरी वर्म असलं पाहिजे. शब्द जर आपल्यावरती आकर्षण करत असतील तर त्या शब्दांच्या मागे काहीतरी रहस्य असलं पाहिजे. उगाच आपण कोणाच्या मागे जाणार नाही. काहीतरी गोडवा, काहीतरी आपलेपणा असा वाटला तर व्यक्ती त्याला चिकटून राहायचा प्रयत्न करेल. काय रहस्य आहे ते बघायचा प्रयत्न करू. म्हणजे वाटलं पाहिजे आधी, वाटल्यानंतर ते जाणवलं पाहिजे, जाणवल्यानंतर ते टिकवलं पाहिजे. किती कठीण आहे हे सगळं, पण तसं पाहिलं तर सोपं आहे. कारण की त्यांच्याकडे बघितलं, नेत्राने गुरुराज मूर्ती आपुली, की ते सोपं करतात. ते म्हणतात मी जसं आहे तसं माझं सगळं पणाला लावतो. फक्त इतर गोष्टी न मागता जर फक्त आनंद स्वरूप ब्रह्माचा जर विचार केला, आनंदी राहायचा विचार केला, तेवढं मी देऊ शकतो. कोणत्याही स्थितीत आनंद राहायचं असेल तेवढं मी देऊ शकतो. बाकी माझ्याजवळ काही नाही, मायेतलं माझ्याजवळ काही नाही. कारण ते खरे सद्गुरू आहेत. सद्गुरू जे आहे जीवाचं कल्याण करणारे जर असतील तर ते त्यांच्याजवळ काही नसतं दुसरं. लहानपणी दिलेला पेढा, आता असं वाटतं तो पेढा म्हणजे खरंच आनंदाचा गोळा आहे. हे निश्चित मानायला पाहिजे आता की तो आनंद का निर्माण झाला त्या शब्दांच्या मागे, कारण त्यांची तपश्चर्या त्या दासबोधात बसलेली आहे. अशा या गोष्टींचा विचार अनुभवातून केल्याशिवाय, सगळे तल्लीन झाल्याशिवाय, त्या गोष्टीमध्ये एकरूप झाल्याशिवाय तो आनंद ते मिळत नाही. आणि ते आनंद आणि स्थिती, आनंद म्हणजे हसायचं पण नाही म्हणे मोठ्याने देतं म्हणतात आमचे महाराज. हसायचं पण नाही मोठ्याने, खूप आनंद झाला नाही, एकदम रामासारखं स्मित, की जास्तही नाही आणि कमी नाही, एकदम तोलानी सगळं. कळणार नाही चेहऱ्याकडे पाहून की यांना प्रत्यक्षात किती जास्त आनंद आहे का कमी आनंद आहे. नेहमी चेहरा शांत. तर त्या स्थितीमध्ये येण्यासाठी त्यांच्यासारखी जी अनुभव आहे त्याच्याबद्दल काहीतरी रहस्य असेल ना. कारण आपल्याला आनंद झाला की खतखत. मला तर लहानपणी एकदम मारलं होतं घरच्यांनी. 1.5 तास हसत होते. काहीतरी असं घडलं घरामध्ये, इतका आनंद गदगद झाला.
लहान मुलांना होतोच. एखादा काही मिळालं असेल किंवा कोणाचं तरी काहीतरी कोणी पडलं असेल, काहीतरी जीवन घडलं तेव्हा इतकी हसली, इतकी. शेवटी सगळे म्हणे आता तुला काडीने मारू, झोडपून काढू, इतकी का हसते, वेडी झाली की काय. म्हणजे आनंदाचे सुद्धा इतकं हसायला येतं, इतकं हसायला की लोकांनी थांबवलं तरी आपल्याला थांबता येत नाही. मग याला काय अर्थ आहे. दुःखसुद्धा इतकं येतं, इतकं रडायला येतं. या सगळ्यांवरती नियंत्रण म्हणजे आपण गृहस्थ असल्यामुळे या सगळ्या गोष्टींचा अनुभव आपण घेतो ना. इतकं हसणं की दुसऱ्याला अपमान वाटावा इतकं हसायचं. इतकं हसण्याचं काही झालेलं नाही म्हणतात. मग सभा हसली, माकड हसलं सारखं, काही समजो न समजो हसत सुटायचं. समर्थाने मूर्खांच्या लक्षणात सांगितलंच आहे. पण खरी आनंद झाल्यावर गदगदून येऊन हसणं हे सुद्धा नको आहे म्हणतात. कारण समोरच्याला समजलंच नाही पाहिजे की आनंद झाला. रामांकडे बघितलं, जेव्हा वापस येतो ते पुष्पक विमानामध्ये बसून काय कृतकृत्य अवस्था असायला पाहिजे आपल्यासाठी. काय रावणाला मारलं, जे पित्याचं वचन होतं त्यांच्या दृष्टीने जर विचार केला, पित्याचं वचन पूर्ण झालेलं आहे. माता माझ्या वाट पाहत आहेत, माझी अयोध्या माझी वाट बघते आहे आणि माझं पुष्पक विमान तयार आहे. आता माझ्या अयोध्येत जातो. कसले हसले मोठ्याने खिदळून. रावणाला दिलंय ते हसणं सगळं. रावण आला की गडगडाट हास्याचा. हे तर यवनाचं लक्षण आहे हसणं, इतकं हसणं. म्हणून स्मित हास्यावरती म्हणजे सगळ्याच गोष्टीवर नियंत्रण आहे. राम म्हटलं की खाण्यावर नियंत्रण, बोलण्यावर नियंत्रण, सगळ्या गोष्टींची मर्यादा. मग ते म्हणतात की त्याच्याबद्दल जे काही रहस्य असेल तरी कठीण आहे सांभाळणं. कारण आनंद, आता याच्यातून आनंदही होऊ शकतो, कधी कधी होतोच, मला तर होतो. नियंत्रण आणा म्हणतात. इतकंही हसू नका की जेणेकरून तेही आम्हाला परवडणारं नाही, की ते वेडेपणाचं लक्षण आहे. मग काहीतरी तर रहस्य असेल याच्यात. ह्या सगळ्या गोष्टींवरती चिंतन केल्यानंतर काय रहस्य सांगतायत. आणि रहस्याच्या मागे जेव्हा जातो ना माणूस, ते अधिक उलगडत जातं, हे स्पष्ट आहे. मग त्यांनी म्हटलं की बोली जेलं. आता मग ते म्हणतात ऐसे हे ब्रह्म बोली जेलं. ऐसे हे ब्रह्म आनंद, ब्रह्म आणि आनंद दोन्ही वेगळे शब्द दिले आहे. ऐसे हे ब्रह्म आनंद तदाकार ते अभेद. ब्रह्म आणि आनंद हे एकच आहे. ब्रह्म आणि आनंद प्रत्यक्षात ब्रह्मदेवाकडे बघून आपण म्हणतो. ब्रह्मदेवाची जी संकल्पना आपल्या मनामध्ये आहे तो स्थितप्रज्ञ आहे. त्याला म्हणे कशाचा राग नाही, त्याला कशाचा लोभ नाही, त्याला कशाची प्रेम नाही, त्याला कशाची माया नाही. तो ब्रह्मदेवाबद्दल बोलतोय आपण. हे सगळं जे बोलतोय, कारण आपल्या मनामध्ये परमार्थ म्हटलं की ब्रह्मा विष्णू महेश हे पहिले संकल्पना असते. तर या संकल्पनेमध्ये ब्रह्मा विष्णू महेश हे अवतार आहेत. आणि ब्रह्माबद्दल जे बोलतोय ते आदिम तत्व आहे. त्यामुळे त्या ब्रह्माबद्दल बोलत असताना ते म्हणतात ते ब्रह्म आनंद स्वरूप आहे. म्हणून तर त्यांनी निर्माण केलं. आणि जन्म हा वासनांमधून झालेला आहे. हा खूप महत्त्वाचा भेद कोणीतरी सांगितला की म्हणून दुःख होतं संसारामध्ये. दुःखाचं कारण असं आहे की तो म्हणजे माझा मुलगा व्हावा, माझी मुलगी व्हावी, किंवा माझं पुढे काहीतरी चांगलं, काहीतरी वासना आहे. त्या वासनेतून जे जन्म आहेत तो दैहिक पंचमहाभौतिक जो जन्म आहे त्याला सुख दुःख आहे. कारण तो वासनेतून निर्माण. वासना म्हणजे उत्तम वासना आहे. गृहस्थाला मूल होणं, वंशवृद्धी होणं, वासना छान आहे. पण त्या वासनेतून झालेला जन्म असल्यामुळे त्याला सुख दुःख आहे. आणि हा जो ब्रह्म आहे ते ब्रह्म जे मूळ आनंद स्वरूप ब्रह्म असल्यामुळे त्याला आनंदच पाहिजे, त्याला दुसरं चालत नाही. म्हणून जीव तळमळतो. मला आनंदाव्यतिरिक्त दुसरं काही नको हे लिहून ठेवलं आहे. सोहम सोहम म्हणत असताना मला आनंदाव्यतिरिक्त दुसरं चालणार नाही, मला दुःख चालणार नाही, म्हणून तो रडतो. मला आनंद पाहिजे म्हणून तो रडतो की मला आनंद मिळाला पाहिजे, मला सुख मिळालं पाहिजे. सगळी सुख लहानपणी जिथे हात उडवला तिथे मला काहीतरी लागे हाताला. जेव्हा अतिशय गरिबी असते तेव्हा या हाताला म्हणे शेव, चिवडा, लाडू, पेढे, चॉकलेट असं बाबांना सांगून ठेवलं की मला झोपेतून उठल्यावर मला असं लागलं पाहिजे हाताला, असं करा. त्यांनी किती प्रयत्न केले. एक दीड महिना त्यांनी पैसे जमवले आणि या सगळ्या गोष्टी जमवल्या. आणि ते जमवल्यानंतर एकदा रात्री हात असा गेल्याबरोबर सगळ्या गोष्टी मला लागल्या. आनंदाची प्राप्ती करण्याचा हा विषय लहानपणापासून असतो प्रत्येकाचा. का? कारण मूळ आनंद स्वरूपच आहे. मग कळलं त्याला अर्थ नाही आहे. आता वाटतंय की खरंच, पण त्यावेळी जो आनंद मिळाला तो खराच होता. वडिलांनी प्रेमाने जे ते पूर्ण केलं ते खराच होता, पण तो टिकाऊ नव्हता. आता आपल्याला टिकाऊ जायचं आहे. आता त्याच लेवलवर राहणार का कोणी? म्हणून त्यांनी म्हटलं ऐसे हे ब्रह्मानंद तदाकार ते अभेद. ते अभेद आहे. आपण तो भेद करतो त्याच्यामध्ये. आपण भेद कसा करतो की थोडा वेळ मिळतो? नाही, मूळ स्वरूपच माझा आनंदाचा आहे. आता एखाद्याजवळ पैसा आला, आधी गरीब होता,
त्या गरीब असल्यानंतर काय होतं, हळूहळू तो पैसा खर्च करतो, थोडा थोडा खर्च करून शेवटी महिन्याच्या शेवटी मिळत नाही. हे सगळं त्याच्या लक्षात असतं, म्हणून तो शेवटीसाठी काही ठेवतो. असं करत तो ॲडजस्टमेंट. आता ती गरज कोणालाच नाही आहे, आता अशी परिस्थिती नाही. पण पैशाच्या संदर्भात असं होत होतं की विचार करून पैसे, जर तो श्रीमंत झाला, जर त्याच्याजवळ मुबलक पैसा आला, तर तो असा कशाला विचार करेल की मला उद्या काय करायचं आहे, आता हे खर्च करू का नको, शेवटी काय करू, इतक्यात करू की नाही. गेला, आवडलं आणि घेतलं. हा मूळ आता त्याचा पिंड पक्का झाला की माझ्याजवळ पैसा आहे. आता मला फक्त निर्णय घ्यायचा आहे की हे घ्यायचं का नाही घ्यायचं. घ्यायचं असेल अगदी एका मिनिटात घेऊन टाकायचं, शेवटची चिंता काही नाही आहे त्याच्यामध्ये. कारण मूळ स्वभाव म्हणजे मूळ त्याच्यामध्ये असं झालं की भरपूर पैसा आहे, भरपूर पैसा आहे, मी निर्णय घेऊ शकतो, मी ती वस्तू आणू शकतो कोणत्याही क्षणी. त्याचं एक वेगळी स्थिती मिळते आणि समाधान होतं. तसं मूळ स्वरूप आनंदाचंच आहे. काही वेळ दुःख झालं, काही वेळ सुख, काहीतरी आहे, पण मूळ स्वरूप काय आहे, भरपूर पैसा. तसं भरपूर आनंद हे मूळ स्वरूप. असं स्थिती व्हावी हे रहस्य आहे. आता हे खरंच आपण चिंतन केल्याशिवाय कळेल का त्यांना काय म्हणायचं. शब्द ब्रह्म आहेत म्हणून आपल्याला चिंतन तरी घडतं. चिंतन करण्यासाठी सुद्धा शब्द त्या पात्रतेचे पाहिजे ना. तर आजकालचे कवी आणि आजकालच्या गोष्टी, या सगळ्या गोष्टी बघितल्या तर चिंतन काय करायचं, स्पष्टच लिहिलेलं असतं सगळं त्याच्यात. मला तर असले नवीन कवनं अजिबात आवडत नाही. मला असं वाटलं, असं घडलं, हे काही कवन आहे, हे स्पष्टच दिसतं. रहस्य काय त्यात. तर या सगळ्या गोष्टींवरती कोण चिंतन करणार आहे. चिंतन करण्यासारखे शब्द, ब्रह्मासारखे शब्द आणि त्या शब्दातून येणारा अनुभव जर घेत असेल तर ते शब्द ब्रह्माचं नितळ आणि शाश्वत आणि चिरंतन स्वरूप, ते माझं मूळ स्वरूप आहे. हे सकाळी मी सांगितलेलं आहे, बरोबर आहे की नाही दादा. हे जे चिरंतन तत्व आहे माझं, ते मूळ स्वरूपाचं तत्व आहे माझं. असा विचार करायला पाहिजे. विचार नाही करायचा, सगळं सोडून द्यायचं बाकीचं. फक्त आज तर माझी सद्गुरुमूर्ती समोरच येऊन बसलेली आहे, त्यामुळे अधिकच आनंद आहे. म्हणून माझी लेवल म्हणजे वाणी कमी पडते आहे जरा, कारण ते ओढून घेत आहेत शब्द, असं वाटतं आहे. ह्या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर ते म्हणतात आहे की ऐसे हे ब्रह्म आनंद तदाकार ते अभेद अनुर्वाच्य संवाद तुटून गेला. संवादच तुटून गेला अनुर्वाच्य. म्हणजे या सगळ्या गोष्टींचा अनुभव घेतल्यावरती मिथ्या बडबडीची गरज राहत नाही. हे सगळं ह्यासाठी बडबड 1 तासासाठी आवश्यक आहे, पण ह्याच्यातून काही तर उचललं पाहिजे. घरी गेल्यानंतर आपण काही तर उचललं पाहिजे की हा जो आज आपण आनंद घेतला तो अनुभव घेतला पाहिजे. भाजी आणली, भाजी बाजारातून आणली, घरी आणून ठेवली, त्याची चिरून भाजी करून खावी लागेल ना. तशी ही भाजी सारखं जर आपण हे ऐकलं, वाचलं, चिंतन मनन, आनंदही मिळाला, पण तो आपल्याला टिकवण्यासाठी काहीतरी साधना करावं लागेल ना. ते रहस्य आहे. जे त्याला पटेल, त्याला जे पटेल, ज्याला हे जे पटेल त्याला बाकी तो आनंद मिळेल. बाकीच्यांना ते वरवर शब्द आहे, वरवर मिथ्या आहे. आणि आजकाल ते शब्द इतके बोथट झाले आहेत ना की मी कृतज्ञ आहे, मी कृतार्थ आहे आणि मी धन्यवाद देतो. धन्यवाद शब्द तर इतका बोथट झाला आहे. धन्यवाद देत असताना मनामध्ये इतका कोरडेपणा असतो की त्या कोरडेपणाची सीमा नाही, आणि वरून धन्यवाद शब्द. मग त्या धन्यवादातला असा रसच काढून घेतलेला आहे सगळं. त्यापेक्षा न बोलता डोळ्यांनी बघितलं तरी धन्यवाद देता येतात. शब्दांची काय गरज आहे. असे कोरडेपणा आल्यानंतर ह्या गोष्टीला काही अर्थ नाही. सगळीकडे कसा ओलावा पाहिजे, जो ओलावाच कमी आहे. त्या शब्दांमध्ये भरपूर पाणी आहे, ज्ञानाचं पाणी आहे. इतकी ज्ञानगंगा आपल्यासमोर आहे. पाणी गंगेचं आहे, निर्मळ आहे, नितळ आहे, ब्रह्मनिष्ठ सद्गुरूंच्या अनुभवाचं पाणी आहे. मग त्या पाण्याला जर आपल्याला अनुभवायचं असेल तर आपल्याला या सगळ्या गोष्टींचा विचार करून ते आपल्याला मुरवावं लागेल ना. आपल्या डोळ्यातूनही ते पाणी यायला पाहिजे. तेव्हा कुठे तो एकमेकांचा दृष्टीचा संवाद होऊ शकतो. अन्यथा आत्तापर्यंत किती वेळा वाचलं आणि किती वेळा गेलं, असं नको आहे. हे अगदी तळमळ वाटते जीवाला माझ्या. मी माझ्या स्वतःसाठीच सांगत असते, कोणासाठी तर बोलतच नाही. तसंही आपल्याला असं वाटते सुटू नको हातात ना, आता सापडलं आहे ना, तर हे आता त्यांचं छत्र आता सुटायला नको. त्यांनीच फक्त आता सावरायचं आहे. सावरायचं म्हणजे तो आनंद द्यायचा आहे. आत्तापर्यंतचा जो आनंद मिळाला नाही तो त्यांच्याजवळ आहे आणि ते देण्यास उत्सुक आहेत. ऐसे ब्रह्म आनंद तदाकार ते अभेद अनुर्वाच्य संवाद तुटून न गेला. मग जर असं झालं तर संवाद राहील का. सर्वसाधारण अनुभव
मोहन बुवा जेव्हा आले होते, आपण म्हटलं ना कोणता दिवस होता, गुरुचंच स्तवन काहीतरी लिहित होती, बुवा आले आणि येणार बुवा म्हणून उठायला मी सांगितलं आहे. ते पुन्हा काय सांगते, पण तोच म्हणजे अगदी प्रत्यक्ष इतक्यातलाच अनुभव आहे तो, दत्त जयंतीच्या नाही कोणता तरी. आणि ते बुवा तिथे म्हणाले की इथे आलोय आणि काय चाललंय म्हणे यांच्यासमोर. त्या हनुमंतासारखी गोष्ट आहे ना, त्या हनुमंतानी या स्तोत्रामध्ये म्हटलं आहे ना की मी जो पराक्रम केला, तुम्ही पराक्रम त्यांच्या बाबतीत माझी तुलना नाही बरं, पण मला ती गोष्ट आठवली. मी जो पराक्रम केला ते ब्रह्मदेवाचा उडाला. हनुमंत म्हणे मी माझ्या तोंडाने माझ्या रामाला माझा पराक्रम सांगू, शक्यच नाही. म्हणजे इथे पुन्हा म्हणून तुटवून गेला, संवादात तुटवून गेला. तुटतो म्हणजे तो अंतर्यामी होतो, पण प्रत्यक्षात तुटतो. तर ते ब्रह्मदेवाकडे गेला. ब्रह्मदेवाला समजलं लेकरांनी खूप मोठा पराक्रम केला आहे. त्यांनी मस्त चिठ्ठी लिहिली, त्याच्यावरती ब्रह्मदेव म्हणून सही केली आणि हनुमंत उडाला. वेळ नका घालवू म्हणे, ऐकत नका बसू जास्त कथा. जास्त कथा ऐकलं तर माझ्या रामांना वेळ नाही आहे. तुम्ही पटापट माझं ते ऐका, मी काय काय केलं ते तुम्हाला एका मिनिटात सांगतो. तुम्ही स्वतःची बुद्धी वापरा, लागेल तर सरस्वतीला बोलवा, फटाफट सगळे कामं करा आणि मला तर कागद द्या. आणि तो कागद घेऊन मी उडतो, कारण की मला खूप घाई झाली आहे रामांना सांगायची, कारण लेकरांनी काम केलं आहे. आणि राम आपल्यासारखे नाही आहे की फोन आहे, आता मी इथे पोहोचलो, आता सीता दिसली, आता तिला अंगठी दिली, असं काही सांगितलं नाही. रामांना कल्पनाच नाही, उडाले लेकरू गेलं कुठे. ते जरी परमात्म्याला माहिती असलं तरी प्रत्यक्षात असं कल्पना करा की ते उडून गेला. आता किती वेळ तिथे जे लंकेमध्ये चाललंय सगळं काहीच कल्पना नाही कोणाला. मग सगळं ब्रह्मदेवाकडून लिहून घेतलं. ब्रह्मदेवांकडून लिहून घेतल्यानंतर घरी आले, वापस जेव्हा उडून आले तर सरळ रामांच्या हातात नाही दिलं आणि लक्ष्मणाच्या हातात दिलं. ते स्तोत्र काल 6वं स्तोत्र झालंय आपलं 5वं, ते लक्ष्मणांच्या हातात दिलं. आणि लक्ष्मणांच्या हातात दिलं जेव्हा पत्र, त्याच्यानंतर खाली मान घालून उभे राहिले. आता वाचा आणि काय ठरवायचं ते ठरवा. हे माझा असा पराक्रम मला सांगता आला. हे सांगावा का लागला, माई दिसली आहे. महत्त्वाची बातमी द्यायची, हे मी केलं म्हणून नाही सांगायचं, घडलं आहे, सत्य सांगायचं आहे, पण मी केलं हा भाव नको आहे. त्यामुळे खाली मान घालून सौमित्र हसला. सौमित्राने ते वाचलं, रामांच्या डोळ्यातून झरझर पाणी. माझ्या आईने बघा कसं काम केलं. म्हणजे राम प्रत्येकाला ना म्हणजे असं मोठेपणा देतात. तू केलं. आणि मग त्याचं ते स्तोत्रच खूप मोठं आहे खरं म्हणजे. ते स्तोत्र खूप सुंदर आहे. ते सौमित्रांनी ते घेतलं आणि रामचंद्रांनी ते ऐकलं आणि बस मग ते पुढचं तसं म्हणजे तो बोलला नाही, काही शब्द संपले त्याचे. मग त्यांनी असं म्हणलं. तसं बुवा म्हणाले काय काय नाही म्हणलं. आणि प्रत्यक्षात माहिती आहे माझी निरूपण चालू आहे. बाकी अनुभवातच सोडा, पण निरूपण काय सांगायची गरज. ठीक आहे म्हणे, आशीर्वाद आहे. ह्या सगळ्या गोष्टी अशा असतात. नाही तर आपण या रियालिटी शोमध्ये बघतो ज्या ठिकाणी काहीच नसतं, काही तरीसुद्धा ते इतक्या उत्सुक असतात कौतुकासाठी. या ठिकाणी कौतुक हे या लेवल आलेली आहे, ही पात्रता आलेली आहे. याच्या पुढचं बघा काय करायचं. ते आता जितकं वर जाता येईल तितकं जायचं आहे. खाली येण्याचा प्रश्न नाही. नजरेमध्ये सगळं मिळतं, त्यांच्या आशीर्वादात सगळं मिळतं, त्यांच्या पायामध्ये सगळं. हे अनुभव आपण घेऊ शकतो. शांतता वाटते, बोलायची गरजच पडत नाही. मी हे केलं, मी ते केलं, माझं असं झालं. हनुमंत जर बोलले नाही रामांच्या समोर तर बाकीच्यांनी बोलायचा प्रश्न. हे सगळे संकेत कसे बरोबर समोर येतात आपल्या. असा अनुभव घ्यायचा. असे कितीतरी उदाहरणांवरून आपण ह्यांच्याच चरित्रातलं सांगू शकतो. मग तुटून गेला. ऐसी ही ब्रह्मानंद तदाकार त्या भेद अनुर्वाच्य संवादात तुटवून गेला. आता तुटवून गेला म्हणजे कसा तुटला. रागाने तुटला का. रागाने आपण जे एकमेकांचे संवाद तोडतो तसे आहे का. इतकं गहीवरून आलं किंवा असा अनुभव आला की तो तुमचा आणि माझा काही वेगळा आनंद नसेल असं वाटायला लागलं. ते चूप बसतात दोघेही जण. रामकृष्ण परमहंस आणि आपले विवेकानंद चूप बसले. नुसतं गळाभेट घेतली आणि शांत झाले. ब्रह्म जाणावे शाश्वत. आता ते सांगतात आहे की असं जो तुटल्यानं ऐसी ही 14 ब्रह्मे, एक ओळ राहिली होती. ऐसी ही 14 ब्रह्मे. आज एक खूप मध्ये करतात आहे महाराज. एक ओळ खातात आहे. ऐसी ही 14 ब्रह्मे निरूपिली अनुक्रमे. अशी मी अनुक्रमाने का सांगितली. एखाद्या माणसाला पहिलं, एखाद्या माणसाला दुसरं, एखाद्या माणसाला 14वं. कोणाच्या नैसर्गिक स्वभावामुळे काय आवडेल सांगता येत नाही. यांनी हे म्हणजे हे, ते म्हणजे ते, असंच केलं पाहिजे असं नाही. कशातून आनंद मिळेल सांगता येत नाही. अनुक्रमे साधके पाहता भ्रमे बाधी जना. आता बघा इतकं वेगवेगळ्या पद्धतीने सांगितलं तर भ्रम येण्याचं काही कारण नाही.
आणि बाधिजेना यामध्ये त्यांनी सरळ सरळ आश्वासन दिलं आहे की मी सांगतो भ्रम येणार नाही. जय जय रघुवीर समर्थ. बाधिजेना म्हणजे साधा अर्थ आहे बाधत नाही, दुसरा अर्थ आहे मी सांगतो बाधणार नाही. जय जय रघुवीर समर्थ. म्हणजे दोन्ही अर्थांनी घेतला तरी बाधिजेना या शब्दाला त्यांनी स्वतःकडे घेतलं खेचून. आणि लक्षात ठेवा असं काही होणार नाही, विश्वास ठेवा. ऐसी 14 ब्रह्मे निरूपिले अनुक्रमे साधके पाहता भ्रमे बाधिजेना श्रीराम. ब्रह्म जाणावे शाश्वत. ब्रह्म जे आहे ते शाश्वत आहे. मग शाश्वताचा आनंद जर मिळत असेल, सोली व सुखाचा आनंद मिळत असेल, सुवर्णाचा आनंद मिळत असेल, तर अलंकारांना समजतंय की सुवर्ण काय आहे. अलंकारांना समजतंय सुवर्ण काय आहे. म्हणजे अलंकार कधी काही झालं तरी त्याच्यापेक्षा निम्न स्तरावर आहे, पण ते अलंकार सोन्याचे आहेत. हा दोन्ही भेद दोन्ही भाव जर समजले तर रामांची मर्यादा समजायला हरकत नाही. समजायला वागायला खूप वेळ आहे, पण ते कसे मर्यादित. मी परब्रह्म आहे याची जाणीव त्यांना आहे, पण मर्यादेमध्ये वागायचं नियंत्रण सुद्धा मनावर आहे. नाही तर अमर्याद शक्ती माझ्याजवळ असताना वापरायची नाही, आपल्याजवळ नसताना सुद्धा वापरतो. हा महत्त्वाचा भेद आपल्या बुद्धीत जर झाला तर अमर्याद हनुमंतांजवळ सगळं. मी लेकरू म्हणून सांगितलं असतं तरी तुलसीदासांनी काही नसतं म्हटलं. तुलसीदासांनी म्हटलं असतं लेकरू म्हणून सांगितलं, बाबा असं झालं, मी सीतामाईला बघितलं, इतकं गोड, मी लंका जाळली, माझं शेपूट, काय हरकत होती. पण ते शिष्य म्हणून जात आहेत, लेकरू म्हणून नाही. ते लेकराचे खेळ वेगळे. शिष्य आहे मी तुमचा. शिष्याला जर काम सांगितलं त्यांनी कसं करावं याचं उदाहरण आहे. नाही तर त्यांनी जर सांगितलं असतं, आपले तुलसीदास, आपले वाल्मिकी, त्याच्यावरही कौतुक केलं असतं. का आला उडत उडत हनुमंत. मी पण कल्पनित विचारच करते तसा की हनुमंत जर स्वतःच्या मुखाने सांगत असतील तर कसं सांगतील रामचंद्रांना. त्यांचा बिश्किल स्वभावाने घ्यायचं, लेकराच्या स्वभावाने घ्यायचं. पण रामचरित्र आहे, कृष्णचरित्र नाही आहे. रामचरित्र ते स्वतःच मर्यादित आहेत, हा पण मर्यादित आहे. त्यामुळे सांगत असताना खाली मान घालून पठ्ठ्या उभा राहायला. मग हे गोष्टी बारीक निरीक्षणातून दिसू शकतात. आणि त्याच्या पुढे आपण नतमस्तक होऊन जातो त्या मारुती रायांपुढे की काय मारुती राय इतका प्रचंड बलभीम तो की ज्याच्याशिवाय रामचंद्रांचं रामायणच नाही आहे, तरीसुद्धा तो नम्र इतका की वाचा तुम्ही. आणि मग शाबासकीची हरकत नाही, मी तुमच्या पायाच्या चरणाशी आहे. कृष्ण आणि एकमेकांना त्यांनी मिठी घातलेली आहे. मग हे जर म्हटलं की त्यांनी साधके पाहता मग आता ब्रह्म जाणावे, हे जे शाश्वत स्वरूपाचं सुख त्यांना मिळालं एकमेकांना, त्या आनंद आपल्याला मायेमध्ये मिळू नाही शकत. मायेमध्ये असतो, किती सुंदर संसार असतो, किती सुंदर मुलं असतात, नातू असतो, सगळं असतं. त्यांच्या मठात सुद्धा आनंद मिळतो. पण हा सगळा मठही सुद्धा ते म्हणाले मी स्वतः जर खरा नाही तर मठाचं काय. तर या सगळ्या गोष्टींचा आनंद मिळाला, ते शाश्वत स्वरूपाचं सुख तुम्हाला देणार आहे. हे म्हटल्याने खरं म्हणजे आत्ताचं पण हलकं झालं आहे. भवसागर पार वगैरे जे म्हणतात ना, हलकेपणा म्हणजे आपण उडणारच आहे. मग आपल्याला खेचणार नाही आहे बुद्धी आणि आपली वसुंधरा खेचणार नाही, कारण जडत्वच नाही ना काही. हलकेपणा, आकाशाच्या ब्राह्मणासारखा हलकेपणा. म्हणजे ते किती हलके असतील. दिसायला जड शरीर. आमचे ज्ञानदास प्रभू म्हणतात, दिसायला मी काळा, दिसायला माझे केस पिंजारलेले, नक्ट नाक, माझा रंग काळा आणि आवाज नाही, ठेंगणा, असंही म्हणतात मी. पण प्रत्यक्षात असं आपण वरच्या स्वरूपाकडे बघून जे म्हणतो ते तसंच स्वरूप असलं पाहिजे असं नाही ना. याची जाणीव त्या सद्गुरूंना असते. त्यामुळे त्या स्वरूपाला पुन्हा पुन्हा मी काळा, पुन्हा पुन्हा मी ठेंगणा म्हणून स्वतःला उदात्त करत असतात. कारण ह्या सगळ्या रूपाकडे बघण्याचं काही कारणच नाही. कोणत्या शब्दातून कोणता शब्द आपल्या मनाला भावेल सांगता येत नाही. म्हणजे ब्रह्माचे हे 14 प्रकार, ते प्रकार बघत असताना आपल्याला कोणत्या प्रभूंचा कोणता शब्द भावेल सांगता येत नाही. आपली वृत्ती जशी असेल तसं ॲज यू थिंक वी बिकम, ॲज वी थिंक वी बिकम. आपण जसं विचार करू तसं बनतो, जसं बी पेराल तसं उगवतं. नियम आहे. ब्रह्म जाणावे शाश्वत, माया त्याची अशाश्वत. आता एवढं ब्रह्म शाश्वत मिळाल्यानंतर अशाश्वत माया आहे ते तर 100% आहे. जे दिसतं, जे ऐकू येतं, जे अनुभवतं, ज्यावरती विचार करतो, जे काही आहे ते सगळं 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 माया आहे. म्हणून त्या मायेतून आपल्याला शाश्वत प्रकारचा अनुभव मिळत नाही. जे दिसत नाही ते सत्य आहे फक्त. आणि तो आनंद स्वरूप ब्रह्म जे आहे तो जर आनंद आपल्याजवळ मिळत असेल
तर ते बाकी शाश्वत आनंदाची प्राप्ती झाली. एका मिनिटासाठी काय होईना पण झाली. आणि त्याच एका मिनिटाला 10 मिनिटं, 20 मिनिटं आणि रात्रंदिवस आता वय जसं जसं वाढेल तसं तर त्याच याच्यामध्ये राहण्याचा जर प्रयत्न केला तर कोणत्याही क्षणी ते शाश्वत सुख आपल्याला मिळेल. म्हणजे अलंकारांनी स्वतःला वेगळं काढलं पण सोन्याकडे लक्ष ठेवलं. जे सकाळचं उदाहरण आहे तेच. साधके पाहता 14 ब्रह्मांचा सिद्धांत होईल आता. हा जो सिद्धांत आहे तो सिद्धांत आता पूर्ण होईल. शब्द ब्रह्म ते शाब्दिक. पुन्हा सांगताय शब्द ब्रह्म ते शाब्दिक. शाब्दिक काही अर्थ नाही आहे. शाब्दिक ब्रह्माला काहीच अर्थ म्हणजे शाब्दिक शब्दांना काही किंमत नाही आहे. कारण शब्द मीही वापरते आणि भोंदूबाबाही वापरतात आणि सद्गुरूही वापरतात. शब्द सगळेच वापरतात. शब्दांना काही कमीच नाही कोणाकडे. फक्त मुकेश लोक बोलत नाही, बाकी सगळे बोलतच राहतात. त्यांच्याकडे बघून कोणीच म्हणणार नाही की शब्द वाईट आहेत. चोर स्वतःसुद्धा मुलाला चांगल्या शब्दांनी सांगेल की बाबा ते चोरी करू नको. जे शब्द कुणीच वाईट वापरत नाही, कृती करतात वाईट. त्यामुळे शाब्दिक ब्रह्म आहे. अनुभव आहे माईक. अनुभव जर नसेल तर त्या शब्दांना काडीची किंमत नाही. हे ब्रह्म आहे, शब्द ब्रह्म आहेत, पण त्या शब्द ब्रह्माचा अनुभव घेतला तर ते शब्द ब्रह्म आहे, अन्यथा वाया, मिथ्या. मला त्या माणसाचं नाव नाही घ्यावं वाटत महात्माचं, पण त्यांनी जो उदाहरण सांगितलं होतं की एका व्यक्तीकडे गेल्यानंतर त्यांनी सांगितलं होतं एक विनोबा भावे असतील, मग तर काही हरकत नाही. विनोबा भावेंकडे एक जण व्यक्ती गेला आणि त्याला सांगितलं माझा मुलगा अति गुळ खातो, त्याची कमी झाली पाहिजे. तर ते म्हणे 10 दिवसांनी या. 10 दिवसांनी आल्यानंतर मी त्याला सांगेन म्हणे. मग ते 10 दिवसांनी पुन्हा आले. मुलगी, ती आई आणि मुलगा आले आणि म्हणे की 10 दिवस झाले आता हा मुलगा गुळ खातो. ते म्हणाले ए मुला गुळ खाऊ नको. ह्याची आई म्हणाली इतका वेळ 10 दिवस त्या गोष्टीला ए मुला गुळ खाऊ नको म्हणण्यासाठी. ते म्हणे नाही, ते सांगण्यासाठी मी 10 दिवस खाल्ला नाही म्हणे. तेव्हा कुठे मी त्याला सांगतोय म्हणे की गुळ खाऊ नको. नाही तर मी जर आज सांगितलं, मी त्याच्या गेल्या गेल्या जर गुळाचा बोकणा भरला असता तर माझ्या शब्दाला काय किंमत राहिली असती. माझ्या शब्दाची किंमत मला टिकवावी लागेल, नाही तर मी बोलणार नाही. ते साधू होते ना, आपल्यासारखे तर उगाचच बडबड करत राहतात. ते साधू असल्यामुळे त्यांनी सांगितलं मी आधी अनुभव घेतो, गुळ न खाता कसं राहणं कठीण आहे वगैरे वगैरे सगळा अनुभव घेतो. 10 दिवस तसा राहतो आणि मग त्या मुलाला सांगतो आणि त्या मुलांनी सोडला. मग या सगळ्या गोष्टी जर घडत असतील तर स्वतः अनुभव म्हणजे शब्दांच्या नुसता गुळ खाऊ नका याला काय किंमत आहे. त्यांनी तो 10 दिवस खाल्ला नाही, तेव्हा कुठे त्या मुलांनी ते ऐकलं आणि त्या आईला पण पटलं, आपल्यालाही पटलं. अनुभव येण्यापायी शाश्वतांचा विवेक तेथे नाही. शाश्वताचा जो विवेक असतो ना तो त्या ठिकाणी नाही आहे. कुठे? शब्दांमध्ये. शाश्वताचा जो विवेक आहे तो त्या ठिकाणी नाही आहे असं त्या ठिकाणी ते म्हणतात. जे क्षर ना अक्षर, जे क्षर नाही ना अक्षर, तेथे कैसे मिळती का अक्षर. शाश्वताचा विचार तेथेही न दिसे. शाश्वताचा विचार अक्षरात नाही, मितिकाक्षा एका ब्रह्मात नाही. कारण तो अनुभव घेण्यासाठी त्या शब्दाला सुद्धा सोडावं लागतं. आता याच्यावरती मी जाऊ नाही शकत जास्त, कारण की तो माझा काही अनुभव नाही. त्यांचं म्हणणं वर जायचं असेल म्हणजे घेता 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 एक एक गोष्ट सोडून द्यायची. घ्यायचं इथूनच. आधी पुस्तक, त्याचं पारायण, मग त्याचे शब्द, त्याच्यानंतर अनुभव, त्याच्यानंतर चिंतन, त्याच्यानंतर शब्दही सोडून द्यायचे. हळूहळू आपल्या जीवनामध्ये आपण आपला देह सोडूनच देतो की नाही. सोडावा लागतो, सोडून देतो की नाही. ते प्रभू म्हणतात तुम्हाला जायचं आहे की नाही एक दिवस म्हणे. म्हणजे आपल्याला एकदा तो वैकुंठ गमन करायचंच आहे की नाही. तर म्हणे मलाही जायचं आहे, मलाही जायचं आहे. नाही माझी इच्छा जरी नसली म्हणे, म्हणजे आपली इच्छा ते स्वतः बोलतात. माझी इच्छा नसली तरी ते आल्यानंतर मला जावंच लागेल की नाही म्हणतात. म्हणजे माझी इच्छा नसते म्हणे जायची, पण जर वेळ आली तर जाईनच की नाही म्हणे. म्हणजे इतकं हसू येतं त्यांच्या बोलण्याने की त्यांची काय इच्छा त्यांना सगळंच समजलं आहे. जायचं नाही आपल्याला म्हणत नाही तुझी इच्छा नाही ना जायची. तुम्हाला जायचं आहे की नाही माहिती आहे का. कधीतरी एकदा ते जावं लागतं. बरं जावं लागतं म्हटल्यावर आपण म्हणतो नाही जायचं. इच्छा तर नसते हे माहिती आहे त्यांना. मला जर म्हटलं कोणी की तुम्हाला जायचं आहे का, नाही बा इच्छा तर नाही जायची, जावं तर लागणारच आहे म्हणतात. म्हणजे त्यांची इच्छा नाही हे आपल्या इच्छेतून सांगतात. हा अनुभव त्यांचा आहे की आपण असं बोलल्याशिवाय यांना कळणार नाही आहे. अशा प्रकारचे जे सद्गुरू बोलतात ना ते स्वतःवर घेतात. मी काळा आहे, मी ठेंगणा आहे, त्याच्या अगदी विरुद्ध असतात. ते सतेज आहेत, तेजस्वी आहेत, दिव्य आहेत. त्याच्यानंतर त्यांना जायचं नाही हे माहिती आहे, ते अमर आहे, हे सगळं माहिती असतं. मला जावंच लागेल म्हणे एक दिवस असं म्हटलं की आपण त्यांना हसतो. प्रत्यक्षात मूर्ख आपण असतो.
या सगळ्या गोष्टी त्यांच्या खुबीच्या आहेत. अक्षमा असंच एका गोष्टी जर सोडत जायच्या हे आपल्याला माहिती आहे, तर सोडत असताना आधीच जर त्याच्यापासून जरा थोडंसं दुरी जर सांभाळली तर सोडताना हलकेपणाने ही गोष्ट आठवणारच नाही की आपण कशामध्ये रमायचं कशामध्ये हे ठरल्यानंतर आपण बाकी कशात रमलो हे आठवणार नाही. म्हणजे आपली एक ती बुद्धी जी आहे, विस्मृतीची बुद्धी, त्या विस्मृतीच्या बुद्धीची आराधना करावी आता, की विसरून जा सगळं, चांगलं असो वाईट असो. चांगल्यापणे किती रमतो, 19 वर्ष 20 वर्ष 30 वर्षाचा काळ किती चांगला होता, आता किती भयंकर काळ आला, याच्यामध्ये सुद्धा मत नको. म्हणजे एक क्षर ना अक्षर ऐसे मितिका अक्षर शाश्वताचा विचार तेथेही न दिसे. खंब्रह्म ऐसे वचन तरी शून्याते नासी ज्ञान. शाश्वताचे अधिष्ठान तेथेही नसे. खंब्रह्म त्या 14 प्रकारला पुन्हा त्यांनी विचार केला की हे जे खंब्रह्म आकाश ब्रह्म जे आहे ते मग आता शून्य आहे का ब्रह्म आहे, शून्य आहे की दिसतंय, शून्य आहे का दिसतंय, याच्यावरती विचार करायला लावला. आपण त्याच्यावर फार जास्त वेळ घालवला नाही. ब्रह्माच्या निरूपणावरती जास्त वेळ नाही, उलट आधीच्या ब्रह्मनिरूपणावर घालवला, चतुर्दशावर नाही घालवला जास्त. तर ते जे म्हणतात ते खंब्रह्म आकाश ब्रह्मावर विचार केला. त्याच वेळी जे दिसतंय 100 आहे, आपण शून्यावरही विचार केला. म्हणजे शून्यावरही विचार करतो, दिसणाऱ्यावरही विचार करतो. मग शून्यही नाही आणि दिसणारही नाही आणि काहीच नाही. जीवन खरा विरोधाभास हा समजला पाहिजे. ती माझी कविता आहे, वाचू. म्हणजे याच्यावरती 2 मिनिटात याच्यावरती एक कडवं तर त्यातलं खूपच छान बसतं आहे या ठिकाणी. आता उभय साधले. जीवन खरा विरोध हा भास आहे. विरोध हा भास आहे म्हणजे आता शून्य बघायचं का आकाश बघायचं, शून्य बघायचं का आकाश बघायचं, सगुण बघायचं का नाही, सगुण निर्गुण हा भाग नाही आहेत त्याच्यात. ते ओंकार ब्रह्म बघायचं का शून्य ब्रह्म बघायचं, असा जर 2 मध्ये भेद आला तर ते म्हणतात आपण जो अनुभव घेतो, ऊन बघायचं का सावली बघायचं, सुख बघायचं का दुःख बघायचं. हे 2 विचारता येते, सुखाकडे बघायचं का दुःखाकडे. असा जर विरोधाभास, जीवन विरोधाभासच आहे. तर त्यांनी म्हटलं की त्यांनी नाही म्हटलं, विरोध हा भास आहे हे समजले जेव्हा. हा जो विरोध आहे ना तोच भास आहे. प्रत्यक्षात मला वाटतं सुख भास आहे किंवा दुःख भास आहे. भास वाटतो की नाही, सुखही भास आहे दुःखही भास आहे, दोन्ही भासच आहे. हेच तर त्या अद्वैत तत्वज्ञानात सांगायचं आहे, जे आपण लिहिलं होतं मागे विरोधाभासामध्ये. एकच कडवं आहे त्याच्यातलं म्हणणारे, मोठी कविता आहे ती, पण त्यातलं इथे बसणारं तत्व दिसतंय. विरोध हा भास आहे हेच समजले जेव्हा, वर्तुळ जाहले पूर्ण मी पण सुटले जेव्हा. वर्तुळ जाहले पूर्ण मी पण सुटले जेव्हा. वर्तुळ हे जे आहे ना ते पूर्ण करायचं काम असेल आपलं ना, तर आपल्याला मी पण सोडावं लागेल. तर तो विरोधाभास राहत नाही. नाण्याच्या दोन्ही बाजू बघितल्याशिवाय आपल्याला तर पूर्ण नाणं कळत नाही. तसं जीवनाचं सुख आणि दुःख बघितल्याशिवाय जीवन पूर्ण कसं कळेल. मग हे विरोध हा भास आहे हे समजले जेव्हा, वर्तुळ जाहले पूर्ण मी पण सुटले जेव्हा. उभय साधले हे जे नाही व्याकुळ आस, जीवन खरा विरोधाभास. मग कोणत्याही प्रकारची व्याकुळ आसच नाही की सुखच पाहिजे दुःखच पाहिजे. रामांसारखं स्मित हसत राहायचं प्रयत्न. रामांसारखं हसणं म्हणजे काय आपली काय त्याची बरोबरी आहे का. विचार मांडत असते मी की त्या सतत आपल्या स्मित हास्यामध्ये राहायचं, प्रयत्न करत राहायचा. हा उभय साधले हे जे नाही व्याकुळ आस, जीवन खरा विरोधाभास. आता बघा, विरोधातच जीवन फुलते, विरोधातच जीवन फुलतं अद्वैत करण्याकरता. विरोधातच जीवन फुलतं अद्वैत करण्याकरता. अद्वैत शिल्लक उरते विरोध संपण्याकरता. जय जय रघुवीर समर्थ. सुवर्ण कोंदण गळून पडले, सुवर्ण खाली उरले, अमृत कण वेचिता जीवन तृप्ततेने भरले. तेच आहे म्हणजे रामाच्या कवितेत तेच आहे, विरोधाभासातही तेच आहे, फक्त शब्द बदलले की विरोधातच जीवन फुलते अद्वैत करण्याकरता. अद्वैत कळायचं असेल तर विरोध बघावा लागेल. सुख आणि दुःख बघितल्यावर जीवन कळेल, ऊन आणि सावली बघितल्यावरती आपल्याला कशी किंमत कळेल. तसं जन्म मृत्यू कळल्यावर आपल्याला कळेल ना. तसं अद्वैत करण्याकरता. आणि अद्वैत शिल्लक उरते, अद्वैत शिल्लक उरते विरोध संपण्याकरता. विरोध संपला नाही तर अद्वैत कसं. किती जबरदस्त ओळ जमली, वा पाठीवर हात मारून देते. अद्वैत करण्याकरता अद्वैत शिल्लक उरते विरोध संपण्याकरता. विरोध जर संपवायचा असेल तर अद्वैत शिल्लक उरतं. अद्वैत शिल्लक उरलं म्हणजे विरोध नाही, आणि अद्वैत विरोध आहे म्हणजे अद्वैत नाही. उभय समजले हे जे नाही व्याकुळ आस, जीवन खरा विरोधाभास. जीवन हा खरा विरोधाभास.
एक फक्त भक्ती मार्गात समर्थ आपले सद्गुरू उभे आहेत समोर म्हणून म्हणते, आतच ईश्वर आहे रममाण जीव हा झाला. आतच ईश्वर आहे रममाण जीव हा झाला. मी करता करता आतच तल्लीन झाला. उभय साधले जेव्हा नाही कोणती आस. जीवन नाही विरोधाभास. जीवन पूर्णत्वाची रास. जीवन पूर्णाची आरास. नर नारायण मिलन घडता नाही द्वैताभास. जीवन नाही विरोधाभास. जय जय रघुवीर समर्थ. तर या सगळ्या गोष्टी विरोधाभासातून जर विचार करा तर मग खम ब्रह्म शून्य ब्रह्म म्हणजे 14 ब्रह्म सांगत असताना मी सुद्धा कोलांटुड्याच मारल्या की नाही. कशाला प्रकार पाहायचे आहेत. विरोध संपवायचाच आहे ना सगळाच. विरोध जर संपवायचा आहे तर नुसती आपली व्याख्या बघितली. आपण ब्रह्मनिरूपणावर किती एपिसोड झाले ब्रह्मनिरूपणावर. म्हणजे संपता संपेना तो समास पहिला मंगलाचरणानंतरचा किती संपला नाही. आणि चतुर्दश ब्रह्म सांगितले तर कोलांटुड्या मारल्या. म्हणजे समर्थांना जे पकडायचं तेच आपण पकडायचं. समर्थांना जे सांगायचं आहे की हे जे विरोधाभास आहे तो विरोधाभास पाहिजेच कशाला. आताच जीव हा रममाण जीव हा झाला. पाठ नाही आहे माझी तिकडचा महाराज नमस्कार. सर्वत्र असं आहे अंत. सगळ्याला अंत आहे. कोणतीच गोष्ट अशी नाही की ज्याला अंत नाही. वर्धमान जे चाले मार्ग रे क्षयाचा. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. दोष ना कुणाचा. राम म्हणतोय. रामांना जर म्हणावं लागतंय तर आपण तर म्हणजे किडामुंगीपेक्षाही खालचे आहे. सर्वत्रास आहे अंत सर्व ब्रह्म नाशिवंत. सगळं नाशिवंत प्रळये बोलिला निश्चित ब्रह्मा वेदांत शास्त्री. जो वेदांताचा शास्त्री म्हणजे जाणणारा आहे तो म्हणतो प्रळयामध्ये कळतं की काहीच खरं नाही. आणि आपल्याला वाटतं की आपण जे जगतोय ते खरं आहे. म्हणजे जे आत्ता बघतोय ते खरं आहे. प्रलयामध्ये म्हणजे आपल्या रुद्रावतार पुन्हा शिवाचा आठवण येते मग मला की रुद्रावतार कशासाठी. रुद्र कशासाठी की तुमच्यातलं सगळं काढून टाकायचं म्हणजे खलास. आणि मग जे राखीतून उभं राहील त्याच्या कानात मंत्र रामाचा देतात शंकर स्वतः. आणि तो त्याचं भस्म मी लावतो. तू माझा प्रिय भक्त होतो. याचं कारण तू सगळं विसरला प्रलयामध्ये. प्रलय जर कळला तर तुला सगळं कळलं. आपणही रोज प्रलयातूनच जात असतो. आपल्या नसा आपल्या त्या सेल्स वगैरे सगळ्या क्षयाकडे जातात म्हणूनच आपण म्हातारा होतो ना. तर ते म्हणतात की वेदांत शास्त्रांना ते कळतं की हा वेदांत शेवटी अंत काय आहे की अंत हा आहे की प्रलय निश्चित आहे. प्रलय निश्चित आहे. आपल्याला वाटतं कुठे आपल्या वेळेस तर झाला नाही प्रलय. तो प्रलय नाहीच आहे. ज्या प्रलयाबद्दल रहस्यात मध्ये बोलत असतात तो प्रलय म्हणजे आपला प्रलय आहे. आपल्यातलं अहंकार तत्व, आपल्यातलं क्रोध तत्व, आपल्यातले षड्रिपू, आपल्यातल्या 3 गुणातीत जो अवधूत दिगंबर आहे त्याच्यासारखं होण. या सगळ्या गोष्टी प्रलयात येतात. प्रलय म्हणजे आपल्या गेल्यानंतर आणि खूप वर्षांनी आणि पाणी जग असं नाही. या क्षणी जीवनमुक्ती हे वेदांत शास्त्री जाणतात. म्हणजे समर्थ जाणतात. आपले महाराज जाणतात. किती महत्त्वाचं तत्व सांगितलं. म्हणजे व्याख्येवरती विचारण नाही आहे जास्त, विरोधावर. आणि आपण विरोधामध्ये फार रमतो. मग विरोध असल्यामुळे भांडणं, वाद, चर्चा, विचर्चा. इथे संपवायच्या गोष्टी करतायत. शब्द संपवा, मौनात जा, एकांतात जा, विरोध संपवा. आणि इकडे चर्चेवर चर्चा आणि म्हणे परमार्थ करतात. जिथे चर्चा घडते ते परमार्थ कसा घडेल. चालू द्या. आपल्याला काय त्याचं कोणीच काही करू शकत नाही. हा जो प्रकृतीचा नियम आहे त्याच्यामध्ये कोणीच काय. आपण काय करावं हा आपला प्रश्न आहे. सर्वत्रास आहे अंत सर्व ब्रह्म नाशिवंत प्रळय बोलिला निश्चित वेदांत शास्त्री. शास्त्री घराणं असं वगैरे म्हटल्यावर असं वाटतं की आपल्याला हे शास्त्री म्हणजे आपले तसं नाही. जो शास्त्र जाणतो तो शास्त्री. आणि शास्त्र काय आहे. सत्य हेच आहे की प्रलय होणार. आणि प्रलय होत असताना आपलाही प्रलय चांगला आहे. रुद्र वाईट आहे का. काल तर रुद्रावर पूर्ण 25 पेजेस लिहिले मी रुद्रावर. एक वेगळीच काहीतरी कथा सापडली. 25 पेजेस लिहिल्या गेल्या रुद्रावरती. इतकं मला तर शिव इतके आवडायला लागलेत आजकाल. म्हणजे मी कोण आवडणार त्यांना. पण सारखं ते डोळ्यासमोर. आता केदारनाथला जायचं आहे त्याच्यामुळे तर आणखीनच 25 पानं लिहून काढले. एकामागे एक लिहिले. आणि मग तो प्रलय म्हणजे काय त्याच्याशिवाय समजतं का. समजलं म्हणजे लक्षात येतं की प्रलय म्हणजे काय. नुसते आपल्या अंगाला राख लावून फिरणारे आणि त्या करून तिथे बसलेले असे नाही आहे ते. प्रत्यक्षात आपल्याला प्रलयाचा अनुभव देऊ शकतात. ते प्रलयाचंच देतात ते. उलट विष्णू तरी बिचारी सांभाळ करतात की चांगलं सौंदर्य देतील, लक्ष्मीच्याकडून पैसा देतील.
सगळं चांगलं 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 करतील आपल्या वयाच्या 50शीपर्यंत. नंतर तर त्यांचंच काम आहे ना सगळं. ब्रह्माने तर निर्मिती करून टाकली. आता रुद्राकडे आपलं लक्ष साहजिकच आहे. 60 नंतर जातच म्हणतात सगळ्यांचं लक्ष ह्याच्याकडे. माझा जावई तर 20व्या वर्षापासूनच रुद्राच्या मागे. तर ही सगळी आपली किती नैसर्गिक वृत्ती असते प्रत्येकाची. रुद्र म्हणजे समजत नाही तो असा आहे, तो भस्म आणि तो याच्यात राहतो. प्रत्यक्षात तेच खरं आहे. विरोधाभास संपण्यासाठी रुद्र समजणं आवश्यक आहे. अजूनपर्यंत त्यांनी रामाचं आणि असं काही उदाहरण न दिल्यामुळे आपण त्यावरती चर्चा केली. प्रत्यक्षात आपल्याला ती चर्चा करण्याचा अधिकार नाही आहे, पण समर्थ मला थोडेसे फ्री करतात असं मला वाटायला लागलं. त्यामुळे या ठिकाणी 3 वेळा वाचते आणि थांबते. ब्रह्म पळले मांडेल जेथे, भूतान्वय कैचा तेथे, म्हणून या सर्व भ्रमाते नाशा आहे श्रीराम. अचळासी आणि चळण निर्गुणास लाविता गुण, आकारास विचक्षण मानित ना श्रीराम. जे निर्माण पंचभूत ते प्रत्यक्ष नासिवंत, सर्व ब्रह्म ते मात घेडे केवी श्रीराम. असो आता हे बहुत सर्व ब्रह्म नासिवंत, वेगळेपणास अंत पाहणे कैचे श्रीराम. आता जयास चेतवावे तेची माईक स्वभावे, तेथे चैतन्याच्या नावे नास आला श्रीराम. परिवारे विण सत्ता ते सत्ता नव्हे, तत्वता पदार्थे विण साक्षता तेही मिथ्या श्रीराम. सगुणास नाश आहे प्रत्यक्षास प्रमाण काय, सगुण ब्रह्मनिष्ठय नासिवंत श्रीराम. निर्गुण ऐसे जे नाव त्या नावास कैचा ठाव, गुणे विन गौरव येईल कैचे श्रीराम. माया जैसे मृगजळ ऐसे बोलती सकळ, काते कल्पनेचे आभाळ नाथिरेची श्रीराम. ग्रामो नास्ति कुतः सीमा, जमे विण जीवात्मा अद्वैतासी उपमा द्वैताची श्रीराम. माये विरहित सत्ता पदार्थे विण जाणता, अवैद्य विण चैतन्यता कोणास आली श्रीराम. सत्ता चैतन्यता साक्षी सर्वही गुणाच पासी, ठाईचे निर्गुण त्यासी गुण कैचे श्रीराम. ऐसे हे गुणरहित तेथे नामाचा संकेत, तोची जाणावा अशाश्वत निष्ठेची श्रीराम. निर्गुण ब्रह्मासी संकेते नामे ठेविली बहुते, ते वाच्य ब्रह्म त्या ते नाशा आहे श्रीराम. आनंदाचा अनुभव हाही वृत्तीचाच भाव तदाकारी, ठाव वृत्तीच नाही श्रीराम. अनुर्वाच्य या कारणी संकेत वृत्तीच्या गुणे, तया संकेतास उणे निवृत्तीने आणले श्रीराम. अनुर्वाच्य ते निवृत्ती, तेची उन्मनीची स्थिती, निरोपाची विश्रांती योगियांची श्रीराम. वस्तू जे का निरोपादी, तेची सहज समाधी, तेणे तुटे आदी व्याधी भावदुःखाची श्रीराम. जो उपाधीचा अंत तोची जाणावा, सिद्धांत सिद्धांत आणि वेदांत धादांत आत्मा श्रीराम. असे ऐसे जे शाश्वत ब्रह्म, जेथे नाही मायाभ्रम, अनुभवी जाणे वर्म स्वानुभवे श्रीराम. आपुलेनी अनुभवे कल्पनेसी मोडावे, मग सुकाळी पडावे अनुभवाचे श्रीराम. निर्विकल्पास कल्पावे कल्पना मोडे स्वभावे, मग नासोनी असावे कल्पकोटी श्रीराम. कल्पनेचे एक बरे मोहितारी मोहरे, स्वरूपी घाली ती भारे निर्विकल्पी श्रीराम. निर्विकल्पासी कल्पिता कल्पनेची नुरे, वार्ता निसंगास भेटो जाता निसंग होई जे श्रीराम. पदार्थे ऐसे ब्रह्म नव्हे, माते हाती धरून धावे, असो हे अनुभवावे सद्गुरु मुखे श्रीराम. पुढे कथेचा अन्वय केलाची करू निश्चय, जेणे अनुभवासी ते केवळ ब्रह्म श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. महाराज समोर असल्यामुळे पूर्ण वाचलं नाही तर 3 करून थांबते. झाले साधनाचे फळ, संसार झाला सफळ, निर्गुण ब्रह्म ते निश्चळ, अंतरी बिंबले श्रीराम. हिसेब झाला मायेचा, झाला निवाडा तत्वांचा, साह्य होता साधनाचा, ठाव नाही श्रीराम. स्वप्नीचे जे देखिले ते जागृतीस उडाले, सहजची अनुर्वाच्य झाले बोलता नाही श्रीराम. ऐसे विवेके जाणावे प्रत्येक खुणेसी बाणावे, जन्म मृत्याच्या नावे शून्याकाळ श्रीराम. भक्ताचे निसाभिमाने कृपा केली दाशरथीने, समर्थ कृपेची वचने तोहा दासबोध श्रीराम. 20 दशक दासबोध श्रवणद्वारे घेता शोध, मनन करत्यास विशद परमार्थ होतो श्रीराम. 20 दशक दोन्हीचे समास, साधके पहावे सावकास, विवर्ता विशेषाविशेष कळो लागे श्रीराम. ग्रंथाचे करावे स्तवन, स्तवनाचे काय प्रयोजन, येथे प्रत्ययास कारण प्रत्ययो पहावा श्रीराम. देहे तह 5 भूतांचा, करता आत्मा तेथीचा, आणि कवित्व प्रकार मनुष्याचा काशावरून श्रीराम. सकळ करणे जगदीशाचे, आणि कवित्वाची काय मानुषाचे, ऐशा प्रमाण बोलण्याचे काय घ्यावे श्रीराम. सकळ देहाचा झाडा केला, तत्वसमुदाय उडाला, तेथे कोण्या पदार्थाला फुले म्हणावे श्रीराम. ऐसी ही विचाराची कामे, उगेच भ्रमो नये भ्रमे, जगदेश्वरे अनुक्रमे सकळ केले श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. वंदे देवं विष्णुमशेषस्थितिहेतुं, त्वामध्यात्मज्ञानभिरन्तर्हृदि भाव्यं. हे या हे यद्वन्द्वविहीनं परमेकं,
सत्ता मात्रं सर्वरदिस्तं ऋषिरूप प्राणापानो निश्चय बुद्ध्या हृदिरुद्ध्वा त्वा सर्वसंशयबन्धं पश्यन्ति शम्यं गतमोहायतयस्तं वन्दे रामं रत्नकिरीटम् मायातीतं माधवमाद्यं जगदादि मानातीतं मोहविनाशम् योगिद्धेयं योगविधानं परिपूर्णं वन्दे रामं रञ्जितलोकं रमणीयम् भावाभावप्रत्ययहीनं भवमुख्यै योगासक्तैर्र्चितपादाम्बुजयुग्मं नित्यं शुद्धं बुद्धिमनन्तं प्रणवाक्षं वन्दे रामम् त्वं मे नाथो नाथितकार्याखिलकारी मानातीतो माधवरूप भक्त्या गम्यो भावितरूपो भवारी योगाभ्यासैर्भावितचेतः सहचार त्वामद्यन्तं लोकततीनां परमीशं लोकानां लौकिकमानैरुदिगम्यं भक्तिश्रद्धाभावसमेतैर्भजनीयं वन्दे रामं सुन्दरमिन्दीवरनीलम् को वाज्ञातुं त्वामतिमानं गतमानं मानासक्तो माधवशक्तो वृन्दारण्ये वन्दितवृन्दाकरवृन्दं वन्दे रामम् नानाशास्त्रैर्वेदकदम्बैर्प्रतिपाद्यं नित्यानन्दं निर्विषयज्ञानमनादि मत्सेवार्थं मानुषभावं प्रतिपन् श्रद्धायुक्तो यः पठति इमं स्तवमाद्यं ब्राह्मं ब्रह्मज्ञानविधानं भुविमर्त्य रामं श्यामं कामिदकामप्रदमीशं ध्यात्वा पातकजाले विगतः स्यात् सीताकान्तस्मरण जय जय राम रुद्र हनुमान की जय 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 रघुवीर समर्थ भर्जनं भवबीजानाम् अर्जनं सुखसम्पदां तर्जनं यमदूतानां राम रामेति गर्जनम् आवाहनं न जानामि तवार्चनं पूजां चैव न जानामि क्षम्यतां परमेश्वर जय जय रघुवीर समर्थ।